Integration trick number 15. Question number 1. Integration of square root of x minus 7 upon x minus 9 dx. I is equal to integration of पहला x minus 7 ना मल्टीप्लाई डिवाइड करायचं x minus 9 into x minus 7 divided by x minus 7 dx is equal to integration of स्क्वेअर रूट मध्ये x minus 7 into x minus 7 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर x minus 7 divided by स्क्वेअर रूट ऑफ त्यांचं मल्टिप्लिकेशन या फॉर्म मध्ये पहा x into x x स्क्वेअर या दोन्हीची ॲडिशन -7 -9 -16x या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस 9 into 7 63 dx. तर या फॉर्म मध्ये आणलं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन नंतर या दोन्हीची बेरीज नंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. नाउ x minus 7 is equal to a into bracket याचा डेरिव्हेटिव्ह a into d dx of x square minus 16x plus 63 plus b is equal to a into याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x minus 16 plus b. This is x minus 7. Now comparing the coefficient of x चा coefficient इथं किती 1. Therefore 1 is equal to x चा coefficient 1 2a. Therefore a is equal to 1 upon 2. अशीच b ची व्हॅल्यू काढायची -7 is equal to पहा a काय -16a -16 into a म्हणजे काय 1 upon 2 plus b 2 ने डिवाइड केलं -8. Therefore b is equal to -7 plus 8 -7 plus 8 is equal to 1. पहा a ची व्हॅल्यू 1 upon 2 b ची व्हॅल्यू 1 आली. अगोदर a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या a आणि b च्या व्हॅल्यू आल्यानंतर कसं लिहायचं पहा therefore given integration I is equal to डायरेक्ट लिहू आपण आता स्क्वेअर रूट ऑफ 1 upon 2 जर असेल a ची व्हॅल्यू तर डायरेक्ट याचं इंटिग्रेशन काय स्क्वेअर रूट ऑफ त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ही आलेली संख्या x स्क्वेअर -16x प्लस 9 into 7 63 नंतर प्लस 1 असेल b ची व्हॅल्यू 1 असेल तर याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ या दोन्हीची बेरीज त्याला 2 ने डिवाइड करायचं 7 plus 9 16 divided by 2 म्हणजे 8 म्हणजे x minus 8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ ही व्हॅल्यू घ्यायची x स्क्वेअर -16x प्लस 63 प्लस c. दिस इज द आन्सर. दूसरा एग्जांपल पहा इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ x minus 5 upon x minus 7 dx. आपण ह्याला शॉर्ट मध्ये सोडू x minus 5 upon x minus 7 dx is equal to काय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती येईल x minus 5 डिवाइड बाय त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर दोन्हीची बेरीज -12x दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस 7 into 5 35 dx. म्हणजे पहा therefore now
x minus 5 is equal to काय लिहायचं a into डेरिव्हेटिव्ह ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल डायरेक्टली 2x minus 12 plus b. Comparing coefficient of x, 1 is equal to 2a, therefore a is equal to 1 upon 2, and minus 5 is equal to a into minus 12, the 1 upon 2 into 12 minus 12 plus b, therefore 2 ने divide केला minus 6 येतील, minus 5 plus 6 is equal to b, therefore b is equal to 1. पण a ची व्हॅल्यू 1 upon 2 असेल तर याचं इंटिग्रेशन काय इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ हे डायरेक्ट लिहायचं म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर दोन्हीची बेरीज minus 12x प्लस दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 35 प्लस 1 असेल तर log ऑफ आता पहा या दोन्हीची बेरीज त्याला 2 ने भागायचं 12 डिवाइड बाय 2 म्हणजे 6 म्हणजे x minus 6 दोन्हीची बेरीज 12 2 ने डिवाइड केलं minus 6 आलं म्हणजे x minus 6 नंतर प्लस स्क्वेअर रूट ऑफ ह्या संख्या जशा तशा लिहायच्या x स्क्वेअर minus 12x plus 35 plus c. This is the answer. आणखीन एक एक्झाम्पल पहा नंबर 3 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x minus 7 upon x minus 8 dx इथं डायरेक्ट लिहू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती काय x minus 7 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर दोन्हीची बेरीज minus 15x दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्लस 56 dx. आता a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे 9 x minus 7 is equal to a into bracket याचा डेरिव्हेटिव्ह काय 2x minus 15 plus b. Therefore a चे कोएफिशिएंट x चे कोएफिशिएंट 1 is equal to 2a. Therefore a is equal to 1 upon 2. The 1 upon 2 a ची व्हॅल्यू आली and minus 7 is equal to a into minus 15 a म्हणजे 1 upon 2 into minus 15 plus b. Therefore b is equal to काय minus 7 minus चं काय होतील plus 15 upon 2 म्हणजे minus 14 plus 15 that is 1 upon 2. आता इथं b ची व्हॅल्यू 1 upon 2 आली म्हणून उत्तर काय therefore I is equal to a ची व्हॅल्यू 1 upon 2 आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ काय मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर हे लिहिलं डायरेक्ट तरी चालेल minus 15x plus 56. आता इथं मात्र b ची व्हॅल्यू 1 upon 2 आहे प्लस 1 upon 2 log ऑफ आता काय करायचं x मायनस या दोन्हीची बेरीज त्याला 2 ने भागायचं minus 15 डिवाइड बाय 2 x minus 15 divided by 2 plus square root of हे संख्या जशी ना तशा x square minus 15x plus 56 plus c. This is the answer. आणखीन एक एक्झाम्पल पाहू Number 4. पहिल्यासारखंच एक्झाम्पल इफ इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट x minus 7 upon x minus 9 dx is equal to a square root of
x square minus 16x, x square minus 16x plus 63 plus log of x minus 8 plus square root of x square minus 16x plus 63 plus c. फाइंड ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे पूर्ण सोडवावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 7 अपॉन x मायनस 9 dx याला काय लिहिता येईल? इंटिग्रेशन ऑफ x मायनस 7 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x इंटू x स्क्वेअर दोन्हीची बेरीज मायनस 16x प्लस 9 इंटू 7 63 dx. पहिलं एक्झाम्पल आपण हेच एक्झाम्पल सोडवलेलं आहे, परंतु हे थोडंसं वेगळं आहे. ए ची किंमत काढायची. पहा आता ए आणि बी च्या किमती काढायच्या. 9 x मायनस 7 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट ह्याचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 16 प्लस b. x चा कोएफिशिएंट 1 is equal to 2a, therefore a is equal to 1 upon 2. By a ची व्हॅल्यू 1 upon 2 and minus 7 is equal to a into minus 16 म्हणजे 1 upon 2 into minus 16 plus b. 2 ने डिवाइड केलं minus 18. Therefore b is equal to minus 7 plus 8 is equal to 1. a ची व्हॅल्यू 1 upon 2, b ची व्हॅल्यू 1 आली. तर आपल्याला उत्तर कसं लिहायचं माहिती आहे. therefore i is equal to a ची व्हॅल्यू 1 upon 2 जर असेल तर डायरेक्ट स्क्वेअर रूट ऑफ हे लिहायचं. म्हणजेच काय, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर मायनस 16x प्लस दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 63 प्लस 1 असेल तर इथं काही येणार नाही. लॉग ऑफ आता पहा x मायनस काय, दोन्हीची बेरीज त्याला 2 ने भागायचं. 16 डिवाइड बाय 2 म्हणजे 8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ हे जसं ना तसं x स्क्वेअर मायनस 16x प्लस 63 प्लस c. therefore a is equal to काय, पाहिजे दोन्ही सारखेच आहेत. a म्हणजे या स्क्वेअर रूटचा कोएफिशिएंट किती 1. therefore a is equal to 1. this is the answer.